राजा गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. गुरु हा साधकाची साह्य, गुरु हा भक्ता लागी माय, गुरु हा कामधेनु गाय. भक्ता घरी दुभतसे, गुरु हा घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निजधन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दृष्टांचे दंडन, गुरु पापाचे खंडन, नाना परिवारी तसे. काया काशी गुरुपदेशी, तारक मंत्र दिला आम्हाशी, बाप रखुमा देवी वराशी, ध्यान मानसी लागले. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. ओम नमो सद्गुरु निर्गुणा. म्हणा सगळे. गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा, पार नाही तव गुणा. बैसोनी माझी आरसना, बैसोनी माझी आरसना. हरिगुण वर्णवी, हरिगुण वर्णवी. हरिगुण विशाल पावना, हरिगुण विशाल पावना. वदवी तू कृपा करुणा, वदवी तू कृपा करुणा. मी मूढमती दीना, मी मूढमती दीन. मनवोनी किव भाकितसे, मनवोनी किव भाकितसे. तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, तुमचा प्रसाद झालिया पूर्ण. हरिगुण वर्णीन मी जा, हरिगुण वर्णीन मी जान. एका वंदितसे चरण, एका वंदितसे चरण. सद्गुरूंचे 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 आदरे, सद्गुरूंचे 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 आदरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, नमो सद्गुरु भास्करा कीर्ती. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा गुरु, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर,
जगाची माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून श्री गुरुवर्णन या जो विभाग आहे गाथ्यातला, माऊलीच्या गाथ्यातला, ह्या प्रकरणातला आपण अभंग सेवेकरता घेतलाय. अभंग तसा 7 चरणाचा आहे, पण आपल्याला वेळ नाही. आपण एक थोडा वेळ सद्गुरूंच्या कृपेनं करू सेवा. लांब लांबून आलेले आज भाग्यवान मंडळी, सद्गुरु भक्त, सद्गुरुनिष्ठ, एकाहून एक बळीयारे, रथी महारथी बसलेले. आज गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा, वर्षातला हा असा एक दिवस आहे. गुरुपूजन आपल्याला हक्कानं करण्याचा हा एक दिवस आहे. जसं माता माऊल्यांचं दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी जसं हक्काचा एक दिवस असतो, म्हाताऱ्या जरी झाल्या तरी भाऊबीजेला, नाही का, तसं आजचा असा गुरुपूजेचा दिवस आहे. काय या मंडळींचे आपल्यावर उपकार आहे. किती अनंत काळापासून या मंडळीने हे गुरु परंपरा जतन करून ठेवली. क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कोहरी नेनोकै त्रिपुरारी सांगितले जे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारो ज्ञानदेवा सार चोजविले. महाराजांनी मुख्य महाविष्णूची परंपरा सांगितली. या परमार्थ क्षेत्रामध्ये 2 गुरु परंपरा, 4 संप्रदाय. वेद प्रणीत अधिकृत फक्त 2 गुरु परंपरा आणि 4 संप्रदाय. वेद प्रणीत आता भरपूर झाले असतील, कलियुगी आता कालाच्या ओघामध्ये त्याला हे नाही राहिलं, परंतु वेद प्रणीत 4 संप्रदायाचा देव एक, 4 संप्रदायाची अनुभूती एक, तत्व एक आहे. 4 फाट्या असतील त्या, पण खोड एक आहे. सगळ्यांचा मायबाप एक आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित हरी. ही साधूची प्रतीती आहे. आपल्याला ते जास्त दिसतं, ते आपल्या डोळ्याचा दोष आहे, तत्वाचा दोष नाही. माया विघ्ने भ्रमला खरे. जे सद्गुरूंच्या कृपेनं ज्या वेळेस एक तत्व दिसल, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, त्या दिवशी परिपूर्ण जीवन झालेलं असतं. तात्पर्य माऊली ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून आपल्या श्रीगुरूचं वर्णन करतात, परंतु तत्वानं करतात. साधूचं बोलणे तत्वाचं असतं. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व गत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. पहा, इवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा विलू गेला गगनावरी. आज किती मोठा मोगरा फुललाय. एक एक बसलेली विभूती साधी नाही, दर्दी दर्दी गर्दी नाही, दर्दी हे मुमुक्षुत्व आहे. हे भगवान परमात्म्याच्या साक्षात्कार झालेली मंडळी बसलेले विरळे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ. विरळे आलेले इथे विरळे. हंस ब्रह्मात्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामाई बंडोबाबा केरोबाबा श्रीपाद बाबा आणि आपले सद्गुरु सच्चिदानंद सद्गुरु परमपूज्य दादांच्या कृपेनं 2001 साली हा प्रसाद आपल्यापर्यंत आलाय. त्याचाच हा विस्तार आहे. सद्गुरूंचं कार्य आपण एक सेवा आहे. सेवके सांगितले करावे काम. ह्या वेळाला खत पाणी घालण्याकरता या मंडळींनी फार परिश्रम घेतले बरं का महाराज. कारण कसं असतं, दारासमोरचं झाड दिसतं, पण जे खरे कार्य करणारे असते ते पडद्याच्या मागे मंडळी असतात. हे मंडळीने भरपूर कार्य केलेलं आहे. मेळाव्याचं माध्यम असन, दत्त जयंती असन, पुण्यतिथी असन, आपले हरिभक्त परायण शेजूळ पाटील फार. कारण पाया महत्वाचा असतो परमार्थामध्ये. ज्ञान देवे रचेला पाया. पुढे बसले काय ना, पुढे या ना.
माऊलीनं जो पाया आता दिसतो का? पाया दिसत नाही. पाया सगळा झाकलेला आहे, किती मोठी बिल्डिंग असली पण सगळ्याचा आधार पाया आहे. ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालाचे कळस. म्हणजे या मंडळीने सगळ्यांचंच असतं याच्यामध्ये सहकार्य. तन मन धनाना हा खेळ नव्हे एकल्याचा. म्हणून सर्व मंडळींना आलेले, सर्व लांब लांबून मंडळी आल्यात. सिन्नरवरून महाराज आलेत, सुरेगाव वरून बरेच. जय बाबाजी तरुण मंडळ, फार सुंदर वातावरण आहे तिथं. बाबाजींच्या कृपेनं, बाबाजींचा तिथं सहवास लाभलेली मंडळी आहे. फार निष्ठावंत मंडळी. भोकरवरून काही मंडळी आलीत, खंडाळ्यावरून बरेच. आणि सगळ्यात मोठा जर वाटा असेल तर आपल्या गावचा वाटा आहे, नाही का? सगळ्यात गावकरी मंडळींचं या कार्याला फार मोठं योगदान आहे. मेळाव्याच्या वेळेस फार भजनी मंडळ, सर्व मंडळी या धर्म कार्याला. कारण धर्माचं कार्य करायचं म्हणजे सगळ्यांची शक्ती लागत असते. भोकरून आपल्याला आलेली गुरु ब्राह्मण फार निष्ठावंत आहे. आता खरे तुम्ही ब्राह्मण झाले, ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, तुम्हाला ब्रह्म विद्या प्राप्त झाली. आता खरे तुम्ही वंशानं तर ब्राह्मण आहेच, पावित्र्य तुमच्यावालं. पण आता अधिकारानं तुम्ही ब्राह्मण झाले का? तुम्ही सद्गुरु प्रसाद सेवन केलाय. बापू गुरुजींना सुद्धा ब्राह्मण होते. बापू गुरुजी सुरुवातीला त्रास झाला त्यांना. अप्पानंद महाराज म्हटले, अप्पानंद महाराज कसं काय मेळ खाईन, नाही का? परंतु सत्य सत्यच असतं. सत्य शांतामाई कोळ्याच्या याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. कोण होते? बंडोबाबा पैठणचे ब्राह्मण होते. पण ब्रह्मनिष्ठ महात्मा म्हणजे गुरु हा संत कुळीचा राजा. सगळ्यात मोठं स्थान दिलंय संतांना. का? संतांना तिथं जा याती कुळ माझे गेले विसरून, श्रीरंगा वाचून आणू नेणे. जो सगळ्याच्या पलीकडे गेलाय ते गुरु तत्व आहे. गुरु म्हणजे देह नाही. महाराजांनी सांगितलं गुरु हे व्यापक असतं. जे व्यापक असतं ते फार मोठं असतं, तिथं भेद नसतो. म्हणून संतांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहे. आता बरेच मंडळी बोलले, निवळ अमृतच बाहेर पडलं, नाही का? सगळे आम्ही एक छोटासा टेम्पो करायचो आणि पारगावला जायचो सकाळी. आता सगळ्यांना काही शक्य होत नव्हतं. आणि गेल्यानंतर ज्या सासूरवासनी मंडळी इथे यायच्या त्यांची अशी स्थिती व्हायची, महाराजांना भयंकर स्थिती व्हायची. एक साधूला दया आली आणि इथंच एक थोडं धर्माचं कार्य सत्संग. साधूने एकदा देह ठेवल्यानंतर साधू व्यापक आहे, कुठं नाही साधू. आज देवा दादा आपल्या हृदयात आहे. माझं हृदय सद्गुरू म्हणलं त्यावेळेस निवृत्ती दादा तर समोर बसलेले होते जिथं ज्ञानेश्वरी लिहिली गेली. म्हणजे साधूचं हे व्यापकत्व आहे. म्हणून सद्गुरूंचीच कृपा झाली आणि आपण मागच्या वर्षापासून इथंच गुरुपूजन, एक थोडस प्रवचन, सत्संग, थोडासा प्रसाद, त्या निमित्तानं सगळे मंडळी येतात आणि थोडस नवजुनं होत असतं. सत्संगाचं महत्व सर्वांनी सांगितलं. ज्यांनी ज्यांनी भागवत ऐकलं त्यांना सत्संग काय असतो. क्षणामध्ये सत्संग झाल्यानंतर जीवनात बदल झालेले. अजामिळ पापराशी तोही नेला वैकुंठाशी. किती वेळ हो, कोणाचा एखाद्या वेळेस फटका बसन सांगता येत नाही. विमलताईचा दत्त जयंतीला एक फटका बसला, लगेच 5-6 माळकरी झाले. मुखातून पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदी अच्युत सर्व काळ. ज्याचं अंतकरण पवित्र झालंय ना, ज्याचं अंतकरण शुद्ध झालं ना, पूर्ण शुद्ध, त्याच्या मुखातून भगवान परमात्मा बोलतो. बरं, मग ज्याच्या मुखातून भगवान परमात्मा बोलतो कशावरही परिणाम होईल ना. पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदी अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. देव इच्छी रज चरणाची माती धावत चालती मागे मागे. काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी. तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. हा खरा त्रिवेणी संगम आहे बर का. आज इथं आलेले किती भाग्यवाने. उद्या जर एखादा म्हणला मला हे असंच ऐकायचंय जसं तसं, किती लाग दिल्यावर ऐकायला भेटत. जसं तसं नसतं बाहेर येते. सद्गुरूंच्या कृपाना प्रसंगानुसार भगवंत त्यांच्या मुखातून बाहेर पडत असतो. रेडीमेड कपड्याचं दुकान असतंय, अनमान फटका कोणाला बसून सांगता येत नाही अंतकरणामध्ये. तात्पर्य
माऊलींना सद्गुरूंची कृपा झाली. माऊलींचा 13वा अध्याय वाचावा. काय प्रेम असन सद्गुरूंबद्दल माऊलीला. 13वा अध्याय खुशाल वाचावा. आतापर्यंत संत साहित्यामध्ये अशी घटनाच घडलेली नाही 13व्या अध्याय इतकी. सद्गुरूंचं वर्णन ज्याला ऐकायचं त्यांना ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय वाचावा. काय सद्गुरू बद्दल बोलतात माऊली. वा 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 13वा अध्याय माऊलीला आवरलं नाही. शेवटी श्री गुरु म्हणले, बस तू काय एकदा बोलायला लागलो का बोला रे. गीता दिली सोडून आणि तू दुसरंच बोलायला लागला. म्हणजे संतांचं वर्णन नाही वाचन करता येत, परंतु साधूची सेवा की साधूनं जे सांगितलं ते केलं ना उतराई होता येते. काय उतराई व्हावे तया गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले. काय केलंय साधूना. जन्म मरणाचा पात केलाय. पुन्हा जन्मा नाही येणे ऐसे. उतराई होता येत नाही पण साधूची सेवा करता येते. कारण गुरु महाराजांनी शेवटच्या स्वतःला सांगितलं होतं, सद्गुरु सेवा देव मद देवा याने सार्थक जन्माचे. सद्गुरु सेवा दे मज देवा याने सार्थक जन्माचे. सद्गुरूने उंच बसविले हात पुरे ना यमाचा. सद्गुरूंची सेवा घडली म्हणले दादा म्हणले. बाबांची सेवा घडली आणि मी कृतकृत्य झालोय म्हणले. सद्गुरु सेवा हे नाम अनादी कालेपासून आलेलं हे नामाचं महिमान आयुष्यभर सांगत असतो ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी. जयाचा जिनी जन्म नामात झाला. पहिल्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताचं नाम सोडून दुसरा परमार्थ नाही सांगितलं. पदर लोकांना जीव घातला पण फक्त नाम घ्या. पदर मुलांचे लग्न केले पण नाम घ्या. कशा करतात. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. तळतळू राहिले ते महाराज. वारीत असतानाच आमचा विषय झाला. ते म्हणले आमचे टेम्पो भर मंडळ येणार आहेत. म्हणलं किती येऊ द्या. श्री गुरूंचं कार्य. जीव गुंतलाय हो. पाहे गुंतलो नेनता. कोण सोडीने आला. त्या मुंगळ्यासारखी स्थिती झाली. विषय ओढी भुलले जीव कोण करील याची कीव. विषयामध्ये जीव इतका गुंतलाय ना. काही केलं तो विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. पण तेच जर पलटी झालं, त्याला जर श्रीगुरूंची कृपा झाली, ब्रह्मनामाचा अनुग्रह झाला आणि त्याला जर आत्मसुख प्राप्त झालं, तोच मुंगळा गोळाला चिटाकला तर काही केल्या सुटत नाही. ही स्थिती आहे. मग सत्संग वाचून आवडत नाही. विषय नारायण झाला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता नेने तहान भूक नाही लाजे अभिमान विधिले जनार्दनी देवकी नंदनुगे माये. बाप रखुमा देवरू जीवीचा जीवाणू. मग आठव नाठव गेला भावा बा. मग तहान आठवत नाही, भूक आठवत नाही, कुठे काय देहाचा विसर पडला म्हणजे सगळं संपलंय. आणि सगळा परमार्थ त्याच्या करताय. देवाचा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मच. महाराज प्रथम चरणा सांगतात, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. बाकीचे राजे किती वेळे हो. बाकीचे राजे किती वेळे. मंत्री किती वेळे. सरपंच किती वेळे. पाण्याचा बडबडा येतो. पण हे असं एक पद आहे आणि प्रत्येकाला वाटतं संत व्हावं. संत म्हणजे एक मोठा व्यापक आहे. प्रत्येकाला वाटतं व्हावं पण शॉर्टकट न जावं वाटतं. तुमच्यासारखं आम्हाला जावं वाटतं. फेटा बांधावा वाटतो, कीर्तन करावं वाटतं, लोकांनी आपली पूजा करावं वाटती. पण संत ह्या मार्गाने गेले का. संतांनी साधना केली. सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रता. नित्य नियम नामी. अहो साधूना काय नाही केलं. दादांना ज्यावेळेस वैराग्य प्राप्त झालं त्यावेळेस त्या द्राक्षाच्या बागामध्ये एक झोपडी होती आणि त्यांचा आवडीचा ग्रंथ म्हणजे नाथ भागवत आणि गुरुचरित्र. सकाळी स्नान करायचं, देवपूजा करायची, नित्यनेम करायचं आणि त्या झोपडीमध्ये जाऊन भगवंताचं चिंतन. 2 ग्रंथ. दाढी वाढलेली, कशाचं भान नाही, कडकडीत वैराग्य झालं, प्रपंचाचं घेणं नाही देणं नाही. आणि मग इतके त्याच्यामध्ये रमले. बराच काळ गेल्यानंतर मग पाहुणे रावळे भाऊ नाव ठेवायला लागले. आता कशाचं म्हणले. अक्काला म्हणायचे हा प्रपंच करतोय. आता कशाला जाणार म्हणले. आता कशाचं काय म्हणले. ते एकदा साधना मुरली ना
एकदा साधना मुरल्यानंतर प्रपंच परमार्थ होतो, पण त्या उच्च स्थितीला जाण्याकरता साधनाच करावं लागते. तुकोबारांच्या प्रमाणे त्याला पिकलिया शेंदे कडू पण गेले तैशी आम्हा केले पांडुरंगे. म्हणजे साधूकडे त्याग असतो मग संत होता येतं बरं का. आपल्याला असं वाटतं शॉर्टकटनं जावा ना संत व्हावा, गुरु व्हावा. शॉर्टकटनं कसं काय होईल? कार्पेट टाकून जरी तुम्ही म्हणले पिकवायचे ते पिकत नसते. ते ओरिजिनल जर पिकलं ना ते काही वेगळंच असतं. म्हणजे साधू संत ज्या मार्गाने गेले आयुष्यभर अखंड चिंतन विठोबाची, भगवंताचं चिंतन केल्यानंतर परिपक्व अवस्था प्राप्त होते. आणि मग ते प्राप्त पद होतंय कोणतं? सच्चितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे. त्या पदाला प्राप्त व्हायचंय आपल्याला. त्या पदावरून ध्रुवपद म्हणजे काय? आपण म्हणतोय अभंगाचं ध्रुवपद आहे किंवा ध्रुवबाळ अशा स्थानाला गेला, त्या स्थानाला आपल्याला जायचं आहे ना. ते सच्चितानंद पद आहे. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही. एवढी या एका चरणाची जरी आपल्याला अनुभूती आली ना, एवढ्या एका चरणाची जरी आपल्याला अनुभूती आली, आपण सुटलो आपण. कारण शास्त्र असं सांगतंय, शास्त्र कधी सिद्धांत कधी बदलत नसतात. 9 गुणिले 9 तुम्ही इथं केले तरी होतील आणि काशीला जाऊन केले तरी तेच होतील. तुमच्या सुरेगावला जाऊन जरी केले ना 9 गुणिले 9 किती होतील? 18 होतील, कमी नाही होणार. याला म्हणतात सिद्धांत कधी बदलत नसतात. शास्त्र सांगतं उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती. म्हणजे देवते संत निमित्त त्या प्रतिमा. शास्त्राचं असं मत आहे संत आणि देव ही वस्तू एक आहे. आपल्याला उपदेश करण्याकरता ते संत अवतारात आले, तसे ते कोणी? तुकीचा तुलनेश ब्रह्म तुकाशी आले ते ब्रह्मचे, महाविष्णूचा अवताराचे. सद्गुरु हे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. आपल्याला उपदेश करण्याकरता ते संत रूपात आले. म्हणजे शास्त्राचा सिद्धांत असा आहे संत आणि देव ही एक वस्तू आहे. प्रथम चरणामध्ये महाराजांना असं सांगायचंय, ते आपल्या श्री गुरूंना देव आणि वेगळं मानत नाही. आपल्याला वेगळं वाटतंय तोपर्यंत आपला भेद आहे. ज्या दिवशी आपल्याला चिंतनानं हा भेद निघून जाईल, काही करणं राहणार नाही. का ही त्रिपुटी मावळली. आणि महाराज सांगतात गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. आणि एकदा अशी अनुभूती आली, मग जिकडे पावे तिकडे चतुर्भुजी गोपाळू. मग काय भेद राहिला हो? जगावर गुरु झाले ना. मग दत्तात्रेयाने म्हणले 24 गुरु केले, मग आम्ही 2-3 केल्यानं काय बिघडलं? अर्थ तसा नाहीये त्याचा. ते गुण आहे त्यांचे. गुरु अत्री ऋषी, सद्गुरु अत्रू ऋषी त्यांच्यावाले. गुरुविन देव पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागुरु, गुरु हा प्रेमाचा गुरु, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना. दुसरं चरण ध्रुवपद सगळ्या अभंगाचं महत्व असतं. सगळा अभंग ध्रुवपदावर फिरत असतो. सगळ्या अभंगाला आधार ध्रुवपद असतो, म्हणून तर त्याला ध्रुवपद म्हणतात. त्याच्यावरच आपण 1-2-5 मिनिटं बोलू. प्रत्येक जण जो पळतोय तो सुखा करता पळतोय. प्रत्येकाचे प्रयत्न सुखा करताय. प्रत्येक जण देवदेव करतो तो सुखा करताच करतोय. प्रत्येक जण जीवनामध्ये जे पळतोय ते सुखा करता करतोय. प्रत्येकाला सुख पाहिजे, प्रपंचातून असो नाही तर कुठे असो. फक्त त्याला माहिती नाही शाश्वत सुख कशापासून भेटतंय. त्याला असं वाटतं विषयापासून सुख भेटतंय, पैशापासून भेटतंय, सत्तेपासून भेटतंय, परंतु त्याचा तो भ्रम आहे. साधू संतांनी सगळं करून पाहिलं. तुकोबारायांचं जीवन पहा, सगळ्या संतांचं जीवन पहा, माऊली जर सोडली तर. सगळे ग्रस्ती त्यांनी सगळ्याचा अनुभव घेतलाय. दुकानदारी करून पाहिली, सगळं करून पाहिलं, पण नाही. संसार दुःख मूळ चोहीकडे. आणि मग पांडुरंगाचं चिंतन केल्यानंतर चित्त स्थिर व्हायला लागलं, शांत व्हायला लागलं, सुख प्राप्त व्हायला लागलं. ते म्हटले आपुला तो एक देव करून घ्या. त्यांचा अनुभव येतो. त्यांना असं लक्षात आलं सुख आणि देव ही एक वस्तू आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सुख आणि देव ही एक वस्तू आहे. आणि माऊली सांगतात गुरु हा सुखाचा सागर होय. गुरु आणि देव वेगळा नाही. पा सगळी भ्रांतीच निघून गेली. ज्याला
संत भेटले, गुरु भेटले, त्याला सुख भेटलं, त्याला पांडुरंग भेटला, त्याला देव भेटला. गुरु हा सुख. बरं, हे सुख आता पाहिलं तर सगळे इरी आटल्या, बारवा आटल्या, आता बोरही गोळण्यावर आले, पण समुद्र कधी आटला का? उपमा माऊलीची प्रत्येक शब्द हाच आहे का जरी दुष्काळ पडला पण ते सिद्धांत म्हणजे सिद्धांत, तुम्ही कुठे गुणाकार करा, उत्तर तेवढंच येणार. साधूच आहे ते. गुरु हा सुखाचा सागर आहे. सागर कधीच आटत नसतो, कधीच आटत नसतो. गुरु हा सुखाचा सागर आहे म्हणले. मग जर आपल्याला सुखाचा सागर भेटला, एवढं भेटून जर आपल्याला दुःख होत असेल तर आपण आपलं पाहून घेत आपण नेमकं कुठे आहे. आपल्याला ब्रह्मनिष्ठ महात्मा भेटले, नाम भेटलं म्हणजे आपल्याला सुख प्राप्त झालं माऊलीच्या दृष्टिकोनातून. एवढं भेटून जर आपल्याला दुःख होत असेल, समजून घेत आपलं गणित कुठंतरी आता कोठे धावी मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शीन गेला. अजून जर आपण कुठंतरी इकडे तिकडं फिरत असलो, समजायचं अजून तृप्तता झालेली नाही. त्याला भरपूर चिंतन करावं लागेल, भरपूर चिंतन करता, कारण अंतःकरणामध्ये भरपूर गाठी. अनंत जन्म आपण फिरत फिरत आलोय, आता लगेच भगवंताचं चिंतन हे चित्त कसं काय करीन हो? अनंत जन्म यांना विषयाचा उपभोग घेतला, विषयाचं चिंतन केलं ना, अचानक याला इथं बसायचं सण होत नाही, तासभर चिंतन होत नाही. का होत नाही? गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, ह्या खिशातलं काढायचं, त्या खिशातलं घालायचं. हे साधूचं बोलणं आहे. विषयातलं चित्त काढायचं आणि परमार्थात घालायचं. भागवतामध्ये सांगितलंय, चित्त विषयात का विषय चित्तामध्ये फार विषय भारी. मग त्या घोड्यासारखी गत, ते एकाला 2 घोडे होते, एका जणाकडे, एक टांग्याचं होतं आणि एक वरातीचं होतं. ते एक दिवस भांबावले आणि पहाटे उठलं, घोडं सोडलं आणि गेलं रेल्वे स्टेशनवर. दृष्टांत तुम्हाला माहिती, सिद्धांत महत्वाचा आहे. पण चुकून घोडं चुकीचं सुटलं आणि ते घोडं वरातीचं ते कुठं टांग्याला चालत आहे. त्याला ती सवय ना, ते उतरून थोडं नाचायचं, मग ते घोडं पुढं चालायचं. याला झालं काय, आता कवा आपलं जाणं व्हायचं, थोडं पुढे गेलं ते थांबायचं, पुन्हा थोडा डान्स केला का मग ते पुढं चालायचं. दृष्टांत संपला. दृष्टांत सिद्धांत पटवण्याकरता असतो. तसं हे विषयातलं चित्त मन वेडे रमतच नाही, मज कृष्ण भेटवा बाई, ही काहींची स्थिती आहे. आणि काहींना अमृता होणी गोड नाम तुझे देवा. का घेवत नाही? समजून घ्यायचं, चित्त अजून शुद्ध झालेलं नाही. होईल, प्रयत्न केले पाहिजे. इकडे किती आपण प्रयत्न करतोय. एकदा चित्त शुद्ध झालं का नामस्मरण घेतलं का शांत वाटतंय, लगेच गंगा यमुना चालू होत्यात. हे त्याचं प्रॅक्टिकल आहे. हा परमार्थ प्रॅक्टिकलचा आहे. आमटी भाकरीचं वर्णन करून पोट भरत नसतं, याला परोक्ष ज्ञान म्हणतात. एका हाती नाम एका हाती मोक्ष म्हणजे काय? आपुना सारिके करीची तात्काळ नाही काळ वेळ. इथं वेळ नाही, पण अंतकरण शुद्ध पाहिजे. आपलं अंतकरण एकदा शुद्ध झालं का मग आपल्याला सुख प्राप्त होत असतं. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा गुरु, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ, गुरुवी सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. 3ऱ्या चरणात महाराज सांगतात, गुरु म्हणजे वैराग्य, विवेक. विवेक आणि वैराग्य, विवेकासहित वैराग्य. विवेक म्हणजे काय? आता लय वैराग्य झालं, हे सगळं सोडलं गेला निघून, काय फरक पडला? तिथं जाऊन तरी काहीतरी झोपडी करावंच लागा, तिथं जाऊन शिष्य करावंच लागतील. तिथं जाऊन पुन्हा जरी दिंडीत गेला आणि पालावरून भांडत बसला, त्याच्यापेक्षा इथंच तर पडल्यानं काय बिघडलं? तात्पर्य वैराग्य हे विवेकयुक्त पाहिजे. संसारी असावे नासोनी नसावे, एकच ओवी आयुष्यभर ध्यानात ठेवायची, वैराग्य. ज्ञानेश्वर महाराजांची. आणि मी माझी आईची आठवण, विसरले दयाचे अंतकरण, तो संन्यासी निरंतर जाण पार्थ. ज्याच्या जीवनात मी माझं राहिलंच नाही, पांडुरंगाचं चिंतन करीतो बाबा गेला. कोणाला बाळातपण करावं लागलं? मी माझं राहिलं असं काय करतो तो? उच्च नीच काही नेने भगवंत. याला म्हणतात वैराग्य, याला म्हणतात विवेक. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ. आता इथं परत सांगावं लागलं, गुरु कोण आहे? गुरु साक्षात परब्रह्म. गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा. रोज म्हणतोय आपण गुरुर ब्रह्मा, गुरु परब्रह्म आहे. ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी, गुरु सर्व ब्रह्म सर्वाचे प्रकाशक.
बरोबर आहे. ब्रह्म सर्वाचे प्रकाशक सद्गुरु तयाचाही प्रकाशक. जी गुरु हा परब्रह्म केवळ गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. जोपर्यंत ही गाठ सुटत नाही तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही नाही नाही. आणि हे सगळे बसलेले महाभाग्यवान त्याच्याकरता बसलेले. येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरधारी चिरा पडे. बाकीचे जेवढी दुकानं लागलेले परमार्थाचे स्वर्गाला सुद्धा नेऊ शकता तुम्हाला ते, पण येणेची शरीरे नाही. आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे नामदेवरायांचं प्रमाणे. संत चरणी भावधरा क्षणोक्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यतावरा याची करा बापानो. धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी. सायुज्य मुक्ती म्हणजे काय? भगवंत स्वरूप होणं. तुका पंढरीला गेला पुन्हा जन्माने आला. तुकोबारा एकदा पंढरीला गेले परत आले नाही. आपले चालले जे गरके मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन. याचा अर्थ काय हो? बारीक काय काय 5 मिनिटं फक्त किती वाऱ्या झाल्या असतील आपल्या. तुकोबाराय म्हणतात मला एकदा दर्शन झालं ना, याचा अर्थ तुकोबारायला झालेलं जे वास्तव दर्शन आहे ना, आत्मसाक्षात्कार. माझी हे साक्षात्कारे सरी अहंकाराची वारी. अहंकार लोपी द्वैत जाय. जे आपल्या हृदयात जो पांडुरंग परमात्मा आहे, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, त्याचं जर दर्शन झालं ना, त्याचं दर्शन फार सोपं आहे. मग त्याचं दर्शन, कारण ते सगुण सोपंच आहे ना. सगुणी भजता निर्गुणी पावले विकल्प धरिता जिव्हा धडे. तात्पर्य गुरु हा परब्रह्म केवळ. चिंतन करता करता तुम्हाला श्रीमद भागवत ग्रंथाचं एक प्रमाण सांगतो. चित्त चैतन्याची होता भेटी लिंग देहाच्या सुटता गाठी नित्री अश्रूंचा पूर दाटे. ज्या वेळेस तो भक्त भगवंताचं चिंतन करता 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 त्याचं अंतकरण शुद्ध होतं. अंतकरणातल्या गाठी सुटल्या जातात. देह वेगळा आणि आत्मा वेगळा, याला गाठी आहे. त्यालाच अन्योन्य अध्यास तुमचं शास्त्र वेदांत म्हणतंय. आपल्या सोप्या याच्यामध्ये गाठी म्हणायच्या. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडे तो संदेहाच्या सुटल्या गाठी पोटी झालो शीतळ. मग जरा शांत वाटतंय, समाधान वाटतं, कारण गाठी सुटल्या. म्हटले आता जरा वेगळं वाटायला लागलंय. काही विनाकारण आनंद होतोय म्हणले आतून. पैसा नाही, पाणी नाही, बाजार नाही, हाट नाही, पण आनंद नाही होतोय म्हणले. अंतकरण शुद्ध झालं, गाठी सुटायला लागल्या. आता अंतकरणामध्ये अनंत जन्मीच्या अशा गाठी गाठी व्हायला काही टाइम लागत हो. आता जर कोणी म्हणलं ना की योगेश महाराज तुम्हाला असे म्हणत होते, वास्तवात काहीच नसू द्या. आता असं कोणीतरी म्हणलं ना योगेश महाराजांनी तुम्हाला 2-3 शिव्या दिल्या, लगेच अंतकरणात 2-3 गाठी. त्याला काय गाठी सुटायच्या का होत्या? हे लहान आले मुलांना तुम्ही भांडू द्या, ते लगेच गोड होतात. गाठीच नाही ना. शुद्ध आहे, शुद्ध. आपल्याला 10 वर्षापूर्वी एखाद्यानं शिवी दिलेली असू द्या, ती गाठ सुटन. मरण पण त्याच्या दारात नाही जाणार का? गाठ आहे आतमध्ये ती. जोपर्यंत ती गाठ सुटत नाही, तशा अनंत जन्माच्या ज्या गाठी आहे त्या आपल्याला एका जन्मामध्ये फैसला करायचा आहे. एका जन्मामध्ये रांगोळी करायची आहे. कशाने होईल ती? मग अग्नी कुंडे बीजे घातले. साधारण 14-15 वर्षे महात्म्यांचा संघ घडला. नेहमी हीच ओवी असायची 9व्या अध्यायातली. मग अग्नी कुंडे बीजे घातली ती अंकुर दिशे देवी मजली. दादांची फिक्स ओवी प्रवचना करता का बाबा हो, जन्म मरणला कारण असेल तर हा देह नाही बरं. 2 नंबरचा देह ज्याचा आपण दशक्रिया करतोय हा लिंग देह, त्यालाच वासनात्मक देह म्हणतात. त्याच्यावर भरपूर मंडळी बोलली. त्याचा एकदा नाश झाला ना, आपण भगवंत स्वरूपाला जातो. त्यालाच सायुज्य मुक्ती म्हणतात, त्यालाच मोक्ष म्हणतात. धर्म अर्थ काम आणि मोक्ष तो जर एकदा प्राप्त झाला ना, आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. बाकीचे उपाय तिथं चालत नाही. अंतकरणातल्या गाठी सोडण्याकरता काय बरं काय केलं म्हणजे जाईल? तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. साधूला दुसरं काही नाही लागत. साधूला काय लागत हे तुम्ही प्रवचनातून ऐकलं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
1 वर्ष सद्गुरूंच्या भेटी करताना असते. मासा कसा तडफडतो, मासा निळोपरांत सांगितले तडफडत होते. आणि मग 9 महिन्यानंतर सांगितलं एका ब्रह्मनिष्ठ महात्म्याने, बाबा रे तुझे सद्गुरु तुकामाई म्हणले. नांदेड जिल्ह्यामध्ये येराळा नावाचं गाव आहे, तिथे एक ब्रह्मनिष्ठ महात्मा आहे, पांडुरंगाचे भक्त तुकामाई, ब्रह्मनिष्ठ महात्मे, विधेय महात्मे. हे गेले तिथं, त्या पर्णकुटीमध्ये बसले. 11 वर्षाचं वय. म्हटले कुठं आहे तुकामाई? तुकामाई गेले होते बाहेर, लहरी होते ते विधेय महात्मे. येताना ऊसाची मुळी घेऊन आले. एक ऊस वाटीत ज्या वेळेस आले, शेवट एक टिपरू राहिलं होतं फक्त हातामध्ये. आणि ते टिपरू घेऊन ज्या वेळेस आले, हे छोटस मूल 9 महिने सद्गुरु माऊली करतात तळमळणार ते मूल ज्या वेळेस सद्गुरु माऊलींना पाहिलं आणि दृष्ट झाली. ये हृदयीचे ते हृदय घातले, द्वैतना मोडता केले आपण आईशी अर्जुना. याला शक्तिपात म्हणतात. बरेच प्रमाण आहे शक्तिपाताचे, आपल्याकडं हात ठेवून शक्तिपाते. त्यावेळेस ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज उठले आणि दर्शन घ्यायला गेले. त्यावेळेचा प्रसंग ऐका. त्यावेळेस तुकामाईने असा तो मोठा ऊस घेतला आणि मारायला धावले. म्हणले तुझा जीवच घेतो म्हणले. काय स्थिती होईल आपल्या सारख्याची, ठिकाण आपल्या सारखं परमार्थामध्ये. म्हणले लय मोठा दरोडेखोर आला म्हणले, सगळं लुटून नेणारे म्हणले, आता काही ठेवणार नाही इथं. आता असा उगरून धावत त्याच्यावर टोला टाकणार म्हणले, आता तुझा जीवच घेतो. महाराजांनी पाय धरले. म्हणले जीवच द्यायला आलंय. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. काय दिलं कानोपात्रानं पांडुरंगाला. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. तेच लागत आहे. जोपर्यंत जीव दशा जात नाही तोपर्यंत जन्म मरण टळत नाही, आणि जोपर्यंत अशी स्थिती होत नाही तोपर्यंत जीवदशा जात नाही. म्हणून महाराज सांगतात, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. ही एका दिवसाचा खेळ नाही. श्रवणाना सुटतात, वाचनाना सुटतात, वारीत गेलं तरी सुटतात. कुठं सतत जो परमार्थ करतो आणि एक दिवस अंतःकरण पूर्ण पवित्र होते. ऐशे ज्याचे मन जैशी गंगा वाहे, ऐशे ज्याचे मन भगवंत जाण. काय त्या 12 अभंगामध्ये वर्णन केलंय. कुठे देव असं आपल्याला मन करायचंय. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निजधन, गुरु वैराग्य सौभाग्य साधू बोध नांदवी. ज्ञानांजन म्हणजे नाम, सोप्या भाषेत सांगते. पाजिले पाणी. हो, म्हणजे असा गारुडे आपल्या जर जीवनात आला तर आपलं विष उतरण हे विषयाचं नाही का. आणि मग ते बोधाची नशा चढण जी शांतामाईला चढली होती. दामण टोचले तरी देवावर येत नव्हत्या. काय झालं होतं, बोधाचे काय चढत असतं, बोधाची सुद्धा नशा चढत असते. जशी भूल दिल्यावर आपल्याला काही होत नाही, बोधाची भुली म्हणलंय तिथं. तात्पर्य ज्ञानांजन म्हणजे काय, कृष्णांजन एक वेळा डोळा घालीचा ढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजळ, बाप रखुमा देवीवरू विठ्ठल दिनाचा दया. धर्म जागो सदैवांचा जेबा पर उपकारी, साधू संत माय बाप तीही केले कृपादान. पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान. आमच्या दिंडीमध्ये दादांच्या 2 कुत्रे होते सुरुवातीपासून. काय विशेष असतं साधूचं, महाराजांनी पाहिलं. आता बरेच मंडळी होती इथले. 2 असे कुत्रे होते माळवाडी पासून तर पंढरपूर पर्यंत. नाही हल्ले तर नाहीच हल्ले जाऊ. काय त्यांचा सुकृत उदयाला आला असन. काकडा चालू हरिपाठ असे समोर बसायचे होते. पोरांनी त्यांच्या गळ्यामध्ये हार काय घालते, त्यांना फक्त दिंडीचा संघ केला त्यांनी. त्यांना दूध म्हणू नका, तर बिस्किटे म्हणू नका, तर काय केलं त्यांनी, संघ कोणाचा केला. आपल्याला तेच करायचंय. जर आपण साधूची संघ कोटी कुळे तारी हरी अक्षरी दोन्ही. हो, तात्पर्य ज्ञानांजन म्हणजे साधूनी दिलेलं नाम जे असेल ते. गुरु वचने फुटली पहाट, माता भक्ती भेटली. आपला गुरु नामावर इतका विश्वास पाहिजे ना. एका महात्म्यानं सांगितलं,
वरून 20 जरी कोसळले तरी आपल्याला सद्गुरूने दिलेल्या नामावर आपला विश्वास पाहिजे. ब्रह्म गोळ भंगा जाय, काही होत नाही म्हणले, मग काही होत नाही. प्रत्येकाला असे अनुभव येतात. तात्पर्य गुरु दाखवी निज धन, वस्तू अमोली कधी मेरे सद्गुरु राम रतन धन पायोजी म्हणे. परमार्थ धन वाटावं. आपल्याला परमार्थ धन जर वाटलं तर हे काय तुकोबरा, याला काय म्हणतात? फलकट तो संसार येथ सार भगवंत लाथाडीला संसार, हे तुकोबरायांचं आहे. छत्रपतींच्या एवढ्याला लात मारण्याची कशाची ताकद आहे? अहो हे धन सापडलं ना, तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे, ब्रह्म रस घेई काढा तेने पिढा वारेल, पथ्य नाम विठोबाचे. आणि पुढे महाराज सांगतात, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. काय आता एक एक चिरनाशय साधू बोध झाला, नुरोनिया ठेला ठाईच मोराला अनुभव. एकदा साधूचा बोध म्हणजेच नाम, साधूने दिलेलं नाम आपल्याला एकदा प्राप्त झालं, जीवाला सगळं झालं. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी. मग हो, मग काहीच नाही लागत म्हटले. निवृत्ती म्हणजे गुरु महाराज त्यांच्यावाले, माऊलीचे गुरु महाराज निवृत्ती. सकळही तीर्थे मग आजी संसार सुफळ झाला गे माये. गुरु मुक्तीचे मंडन 12व्या अध्यायामधला विषय. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, जळाचे परी तळोट. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, जगात येत निघाला भक्तिपंथी जो. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. कोणाला देव लागत? मोक्ष कोणाला लागतो? आपण आपल्याला बोरला पाणी पाहिजे, पोरगा डॉक्टर झाला पाहिजे, मोक्ष कोणाला पाहिजे? देवन ठेवायची आम्हाला गरज नाही. तुकोबारायांचा होता, किती लोकांनी ऐकलं? अहो जिजाबाईनं नाही ऐकलं तर बाकीच्यांचं काय घेऊन बसले. तुकोबाराय म्हटले होते, सगळ्या टाळकऱ्यांना जवळ घेतलं. अरे वैकुंठी श्रीरंग बोलवे तसे, जया आदले आदरे पूजले पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे. स्वतः भगवान परमात्मा आले म्हटले आपल्याला न्यायला, चाल आवले. टाळकरी नाही म्हणले, अजून लय काम राहिलंय. टाळकऱ्यातलंय कोणी तयार नाही झालं. शेवटी म्हणले आवले तू तरी चाल. नाही म्हणले आता माहीत जणायला झाली, एवढी पोरण सोरण सोर. अरे म्हणले दे पांडुरंगाच्या वर्ष, सकाळ जीवाचा करीतो संभाळ. काय म्हणले नाही का, कोणा तो सगळ्यांचा तोच करीत असतो म्हणले, दे सोडून. नाही ऐकलं. आहे तोपर्यंत महात्मा कळत नसतो. तिला वाटलंय बाबा रोज भंडारा डोंगरावर जातो, कशाचं वैकुंठन कशाचं काय. गेल्यानंतर मग रडायला लागली, काय मग काय मग काय. एकदा गाडी निघून गेली काय करत. तसं आहे गुरु मुक्तीचे मंडळ. मुक्ती देतो म्हणजे देवच देतोय. अजून आम्हाला नाम दिलं म्हणजे भगवंतच दिलाय. नाम हे ब्रह्म आहे. ज्ञानेश्वरी सांगली वाचा. ओंकार काय? ओंकार आहे. हो लई मोठा पुरावा आहे. पर त्याला तर असं सांगितलंय, बंधनच ठेवलं नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही वृद्धरती. गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दृष्टाचे दंडन, गुरु पापाचे खंडन. नाना परिवारे तसे काया काशी गुरुपदेशी, तारक मंत्र दिला आम्हाशी. बाप रखुमा देवराशी, ध्यान मनशी लागले. संतांनी मला काय दिलं याचा परिहार माऊली शेवटच्या चरणात सांगतात. काया काशी गुरुपदेशी. 12वा अध्याय. जर अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समेत प्रिया, त्याच्या ओव्या जर बारीक वाचल्या तर मग खरी काशी कळत. आमचा लय विषय झाला सिन्नरला. नेटकर त्यांचे भाऊ चारीधाम करून आले होते ना, आम्हाला लावलं बोलायला, नेमकं तो श्लोक निघाला. आता तिथं काय रेडीमेड कपड्याचं दुकान. म्हणले काशीला मोक्ष पण रोख नाही ना, उधारे तिथं मरावा लागत आहे. हो काशी वय कीर परी वेतने लागे शरीर तये गावी. आपल्याला तर असा मोक्ष पाहिजे, रोख देहात असताना मोक्ष पाहिजे, मेल्यावर मोक्ष नाही. आणि जरी तिथं आपण देह ठेवला, बरेच मंडळी इथं लय श्रेष्ठ वाचणारे आपल्यापेक्षा
शास्त्र सांगतं, काही ग्रंथामध्ये असा पुरावा आहे त्याला. लोक काही मानतात काही नाही मानत. काशीत जर देह पडला तर भगवान स्वतः शंकर त्याच्या कानामध्ये येऊन तारक मंत्राचा उपदेश करतात. भगवान शंकर जो आम्हाला जो तारक मंत्र भेटलाय त्या मंत्राचा स्वतः भगवान परमात्मा शेवटच्या श्वासाला त्याला उपदेश करतात आणि त्याला मोक्ष देतात. तिथं मोक्ष मिळणं म्हणजे भगवान शंकराची कृपाची. तसं कसं काय भेटल? त्याला स्वतः प्रमाण आहे ना. तोच तारक मंत्र आपल्याला भेटलाय. जे जे भाग्य मंडळी तिने ऐकलं, पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, आज फिटले माझी कोडी. काही काही मंडळींची आज अशी स्थिती आहे ना, त्यांना काहीच करण्याचं नाही राहिलेलं. तुका म्हणे उरलो उपकारा पुरता. ही स्थितीतली आज मंडळी धर्म मंडपात बसलेले. हो, तत्परायण अहरनिशी. परंतु ही स्थिती कळण्याकरता तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान कळवेल. आपला विषय असा आहे, काया काशी, हे शरीर काशी आहे. काया ही पंढरी. काय साधू संतांनी सोपं करून दिलंय हो. आणि विवेक यालाच म्हणतात बरं का. देह वेगळा आणि आत्मा वेगळा. देह हे साधन आहे आणि आत्मा हे आपलं स्वरूप आहे. हे खरं भगवंताचं वास्तव दर्शन आहे बरं का. भगवंताचं वास्तव दर्शन ज्या वेळेस आपल्याला स्वरूपाची ओळख होईल, बाकी आपलं दुःख कशानंच जाऊ शकत नाही. ज्या वेळेस आपल्याला स्वस्वरूपाचा साक्षात्कार होईल, भगवंताचं दर्शन होईल, त्यावेळेस मग कायमचं दुःख जाईल. आपल्याला असं पाहिजे का कायमचं दुःख गेलं पाहिजे? तात्पुरतं दुःख जाणं नकोय आपल्याला. मग सुखा काय उने, झाले सोयरे त्रिभुवन. पण कधी? विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी, मग सुखा काय उने, झाले सोयरे त्रिभुवन. देव केला ऋणी, रिद्धी सिद्धी वाहे पाणी. एकदा ज्यानं देव आपलासा केला, या सिद्धीन फिती आपापच घडते. मग रेडा आपाप बोलत असतो, भिंतही चालत असते, नंदी जेवत असतो, हे सगळं होत असतं, वया तरत असतात. पण तिने काय केलं? देव केला ऋणी, लक्ष लावया चरणी, म्हणे नामयाची जणी. काया काशी गुरु उपदेश. शरीर काशी गुरुनं उपदेश केला, तारक मंत्र दिला माशी. बाप रखुमा देवी वराशी, ध्यान मानसी लागले. आणि जर ह्या स्थितीत आपण गेलो आणि जर आपल्याला भगवंताचं ध्यान कधी लागलं, ते काही इतक्या सहज लागत नसतं. हे सगळे कुलप लावता येतात, डोळे झाकता येतात, घराचं दार लावता येतं, पण हे भोंगे लय अवघड. हे भोंगे कसे बंद करायचे? हे सगळे बाहेरच काढलेले ना. काहीतरी वादन चिंतनाला बसले, काहीतरी अडचणी, अनंत अडचणी येत असतात. पण जर थोडं 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 रोज भगवंताचं चिंतन करता 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 एक दिवस हे सुद्धा बंद होत असतं. आठव नाठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. सदा नाम घोष करू हरिकथा. आज आत्माराम बाबाशी त्या स्थितीत पडलेले. ही स्थिती ती का पूर्ण ध्यानातच आहे. ध्यान मानसी लागले. ध्यानानं काय होतं? काय म्हणते आई? झालं आपलं 2च मिनिटात आपल्याला हे करायचंय. म्हणजे ध्यान 12व्या अध्यायामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ध्यान, मग कर्म फलत्याग, हो, मग ज्ञान, ध्यान विशेष. मग एकदा जर ध्यान लागलं ना, याच्यावरच प्रेम आपोआप कमी होतं. मग नाही, याला आपोआपच हे होत असत. वेगळं बटन आहे साधूकड. ही संन्यास युक्ती सोपवारी दिलेली असते. याच्यावरच प्रेम आपोआप नसतं कमी होत. त्या सुखोबा महाराजांना पत्नी बाळगपणाला सांगायची आठवण नाही हो. का बरं? भगवंताच्या ध्यानातच येते. जरी डोळे उघडे, पण ही तर खरी साधूची समाधी आहे. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जननो हे अवघा जनार्दन. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. ही संध्या आहे बरं का, त्रिकाल संध्या. ब्राह्मण त्रिकाल संध्या झाल्याशिवाय जेवत नाही, जे द्विज आहेत. पण ही त्रिकाल संध्या जे
अखंड नामस्मरण करतात. ही संध्या झाली, संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. पण कधी? गुरु कृपा निर्मळ भागीरथी. आमच्या बरोबर एक गुरु होते 2-3 दिवस. ते काही थांबून ते संध्या झाल्याशिवाय हलतच नस. त्यांना म्हणलं सगळ्यात मोठे नाथबाबांची संध्या पहा तुम्ही. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला, गुरु कृपा निर्मळ भागीरथी. मग सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण, जन नो हे अवघा जनार्थ. तात्पर्य, चिंतनाना ध्यानाना मन स्थिर होतं, अगोदर शांत होतं, स्थिर होतं, आणि एकदा स्थिर झालं की त्याला आतलं सुख प्राप्त होत. तेच भगवंताचं दर्शन आहे. पंचदशी पहा तुम्ही. ज्या वेळेस आपण भगवंताचं चिंतन करता 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 शांत होतो, सगळ्या वृत्ती शांत होतात, त्यावेळेस आपल्याला आतून जो आनंद होता, आतून ज्या आनंदाच्या उर्मी उठतात, त्यावेळेस आनंदाचे डोई, आनंद तरंग, भगवंताचं वास्तव स्वरूपी सत चित आणि आनंद नाही घडविला, नाही बैसविला, पुंडलिकाला भेटावया. म्हणून आपल्याला ही वारी सांगितली बरं का. ती वारी लौकिकातील, ही सुद्धा वारी आहे. दादा सांगायची आषाढी कार्तिकी मग विसरू नका. ही आषाढी, हे वासुदेव सारखा फेरा करतोय, सारखा येतोय जातोय, 21,600 वेळा त्याच्यावर लक्ष द्यायचंय. ही खरी वारी. वारी वारी जन्मा मरणाची वारी. आणि हीच खरी गुरुदक्षिणा आहे बरं का. शेवटची ज्यावेळेस गुरुपौर्णिमा झाली, त्यावेळेस गुरु महाराजांनी सांगितलं, आता तुम्ही हे जे दक्षिणा ठेवितात म्हणले, कोणी काय ठेवितं, कोण काय ठेवितं, ज्याच्या त्याचा अंतक भाव येतो, एक प्रेम येते, एक नाही का. पण मला ही गुरुदक्षिणा नाही लागत बरं, मला 1,00,000 गुरुदक्षिणा लागते म्हटले. सगळी झाली ना शान. आम्ही समोर बसलेलो होतो आणि त्या दिवशी स्पष्ट चित्रच दिसत होते का आता ही शेवटची गुरुपौर्णिमा आहे म्हणून. ही 2-3 मंडळींना सांगितलं होतं का आता फोटो काढून घ्या म्हणलं, तुम्हाला आपल्याला उपयोगी पुढे गुरुपौर्णिमेला. पण नाही, कोणी मानिनाच. म्हणजे स्पष्ट दिसत होतं का ते शेवटची गुरुपौर्णिमा, कारण ते महात्म्याच्या बोलण्यातून लगेच लक्षात येत असतं. त्या दिवशी जाहीरतीने सांगितलं, म्हणले 1,00,000 म्हणले दक्षिणा कोण देणार आहे म्हणले, वर हात करा. हो, नामावर ज्याचं लक्ष अखंड, ती गुरुदक्षिणा मला प्राप्त होती म्हणले. आजही ती गुरुदक्षिणा आपल्याला गुरु महाराजांना देता येते. ज्याचं नामावर लक्ष नाही ना, त्याचं कल्याण झालेलंच हो कधीतरी. अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाजी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझी उघड आहे का. प्रतिज्ञा आहे माऊलीची. म्हणून जीवनामध्ये अडीअडचणी येतच असतात. आता कोणीतरी म्हटलं ना, शरणागती व्हायला पैसे लागत नाही. सगळ्यात मोठा जर उपाय असेल ना, येथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईल थडीच सरले, माया जाळ जया सद्गुरु तारू पुढे, आत्मनिवेदन काशे गाढे. हाव, काशे आकळले. बाकीचे हे लीला तरतच नाही म्हणले, येथ एकच लीला सर्व भावे. जो मुलगा झाला ना, आईच्या मांडीवर बसलं की त्याला पलीकडे जाणं सगळ्यात सोपं आहे. म्हणून जीवनामध्ये सतसंगती करा. मस्त तळमळीना सगळ्या मंडळीने सगळ्यांना फोन गेले. जे जे भाग्यवानी मंडळी ते आलेच. ज्याच्या भाग्यात नाही तुम्ही पार टेम्पो करा, रोज जाण्याचं काही करा, ते नाही येत. ऐशी कर्म साम्य दशा विरेशा, मग श्री गुरु अपेशा भेटीची का लई पुण्य लागत. इथं तर शुद्ध पुण्य लागत. हा धर्म मंडप म्हणजे काय, संताचा मंडप. या संताच्या मंडपामध्ये इथं कसं काय, इथं आल्यावर जीव सुटन ना. इथं आला का सुटलाच म्हणून समजायचा. ती माया कशी काय, भगवंतानं सांगितले तुला एवढे गिराईक जेवढे अडवता येते तेवढे अडव. पार मेळाव्याला निघताना कधी कधी एखाद्या कोयत्यानं बोट तुटत हो, त्याच्यावर जो पाय देऊन निघाल ना, आयसा विरळा कोणी तुका त्याशी लोटांगणी. माया येईल, एखाद्याचा काही धक्काच लागल, ठोकनच एखादं नाही. ही माया आहे माया. येथ एकच लीला तरले, जे सर्व भावी. सर्व मंडळींना धन्यवाद. आता आमटीचा सगळा प्रसाद तयार आहे. सर्व भाग्यवान मंडळी, असंच धर्माचं कार्य, सर्वांचं फार मोठं सहकार्य आहे. काय आता त्यांच्या या मंडळींचे आपले या शरीराचे जोडे करून जरी त्यांच्या पायात घातले तरी त्यांचे उपकार फिटणार नाही आपल्याकडून.
धर्माच्या कार्यात तुका म्हणे सत्य कर्म व्हावी साई. सर्व मंडळी या धर्म कार्याकरता एकत्र येतात. हे साधूचं कार्य आहे. हे साधूचं संतांचं कार्य चंद्र सूर्यपर्यंत चालणारे. हे शरीर किती 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 जातील, आपण आज येऊ द्या नाही, पण हे धर्माचं कार्य चालतच असते. भगवान परमात्मा हे कोणाकडून तरी करून घेत असतो. म्हणून सर्व आलेल्या मंडळींना धन्यवाद. झालेली सेवा समर्थ सद्गुरू. आता सर्व मंडळी आलेत गुरु पौर्णिमेला. आम्हाला चालले तिकून फोन, म्हणले मागच्या वर्षी गेल्या नाही मुळे बरेच मंडळींचा रुसवा. आता कसं असतं ते, एक ज्याची त्याची नजर असते नाही का. आता काय जशी श्रीगुरूंची इच्छा असेल तसं घडल, भगवंताची जशी इच्छा असेल तशी सेवा घडत असते. झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित. किंबहुना तुमची केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, माझे ते उरले पायिक पण. आपण जो अभंग घेतलाय माऊलीचा, त्याच्यावर एक थोडंसं श्रीगुरूंच्या कृपेनं एक सेवा. गुरुपौर्णिमा फार भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी साजरी होईल. काही काही मंडळी इतकी कनिष्ठ आहे का 2-2 दिवस लाईनीत उभे राहतात. फक्त श्रीगुरूंच्या पायाला स्पर्श जरी झाला तरी समाधान होतंय. आपण भाग्यवान आहे, आपल्याला फार जवळून साधूची सेवा घडली. सेवेला फार माऊलींना महत्व दिलंय. म्हणून जीवनामध्ये परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण याची उपाय लाभाची झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय. सच्चिदानंद रामदास महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग दादा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की. सद्गुरु गंगागिरीजी महाराज की जय. आत्माराम महाराज की जय. ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठाला विठाला विठाला.